रात्रची वेळ होती. कच्च्या विटांनी बनवलेल्या त्या घरात चोहोबाजूला संकटाचे किंवा शांततेचे साम्राज्य पसरले होते किंवा चोहोबाजूला शुकशुकाट होता. सर्व खोल्यांचे दरवाजे बंद होते, पण एका खोलीतून एसी सुरू असल्याचा हलका आवाज येत होता. त्याच घराच्या एका कोपऱ्यात एक वृद्ध आई जुन्या खाटेवर पडून वेदनेने विव्हळत होती. तिचे केस पूर्णपणे पांढरे झाले होते आणि चेहरा सुरकुत्यांनी भरलेला होता. तिला कंबरेत असह्य वेदना होत होती, ज्यामुळे ती वारंवार कूस बदलण्याचा प्रयत्न करत होती, पण अशक्तपणामुळे आणि म्हातारपणाने तिला ते जमले नाही. तिचे श्वासही अडखळत सुरू होते आणि तिला असे वाटत होते जसे तिची हाडे मोडत आहेत. तिची प्रकृती इतकी वाईट होती की एखादा अनोळखी माणूसही तिला पाहिला तर त्याला तिच्यावर दया आली असती. ती बऱ्याच दिवसांपासून तेच कपडे परिधान करत होती जे आता मळके झाले होते, पण कोणाचेही तिच्याकडे लक्ष गेले नव्हते. तिचा मुलगा आणि सून त्याच घरात राहत असूनही तिच्या या परिस्थितीपासून अनभिज्ञ राहून आपल्या खोलीत एसी सुरू करून आरामात झोपले होते. ज्या मुलाला तिने अतिशय लाडाने व कौतुकाने मोठे केले होते, तोच आता तिच्यापासून दुरावला होता आणि आपल्या पत्नीसह खोलीत बंद होता. त्याला आपल्या आईच्या प्रकृतीची सुतराम जाणीव नव्हती. वृद्ध आई बऱ्याच काळापासून ती वेदना सहन करत होती, पण रात्रीच्या शेवटच्या प्रहरात जेव्हा वेदना खूप वाढली, तेव्हा तिने नाईलाजाने थरथरत्या आवाजात आपल्या मुलाला हाक मारली. वेदनेमुळे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती आधी भीतीपोटी मुलाला हाक मारत नव्हती, पण जेव्हा वेदना सहन करणे कठीण झाले, तेव्हा तिला वाटले की मुलगा येऊन तिला औषध देईल. तिचा आवाज ऐकताच सून रागात दरवाजा उघडून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की तिला या वेळी बोलावलेले अजिबात आवडले नाही. ती चिडलेली होती आणि 2-4 कडू शब्द बोलून स्वयंपाकघराकडे निघून गेली. तिच्या गोष्टी ऐकून वृद्ध आई अजूनच रडू लागली. थोड्या वेळानंतर सून स्वयंपाकघरातून उकळते पाणी घेऊन आली. वृद्ध आईला वाटले की कदाचित ती तिच्यासाठी औषध आणायला गेली असेल, पण जशी सूनने तिच्यावर ते उकळते पाणी ओतले, तिचे शरीर वेदनेने थरथर कापले. तिच्या मुखातून काळी चिरून टाकणारी चीत्कार निघाली, जणू एखाद्या जिवंत माणसाला आगीत झोकून दिले गेले होते. उकळत्या पाण्याने तिची त्वचा जळाली आणि ती तडफडत जमिनीवर कोसळली. आईची वेदनेने भरलेली किंकाळी ऐकून मुलगा आपल्या खोलीतून बाहेर तर आला, पण त्याने आपल्या पत्नीला काहीच म्हटले नाही आणि हेही विचारले नाही की तिने आईवर उकळते पाणी का ओतले. मध्यरात्री आईच्या किंकाळ्या ऐकून शेजारीपाजारी सुद्धा घरात जमा होऊ लागले. सून आणि मुलाने सर्वांना खोटे सांगितले की म्हातारीच्या स्वतःच्याच चुकीमुळे तिच्या अंगावर गरम पाणी सांडले, पण ती बेशुद्ध असल्याने सत्य कोणालाही समजू शकले नाही. तेवढ्यात एक शेजारीण पुढे आली. जसे तिने त्या वृद्ध स्त्रीची अवस्था पाहिली, ती घाबरली आणि थरथरत्या हाताने रुग्णवाहिकेला फोन केला. सून आणि मुलगा सत्य खोटे बोलत राहिले, पण ती शेजारीण सत्य जाणून होती, कारण तिने याआधीही अनेकदा त्यांचे वाईट वर्तन आपल्या डोळ्यांनी पाहिले होते. रुग्णवाहिका येईपर्यंत त्या वृद्ध स्त्रीचे वेदनेने भरलेले आवाज संपूर्ण घरात घुमत राहिले, पण सुनेच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप नव्हता. काही वेळानंतर ती हळूहळू हसूही लागली. मुलगाही मुमुक उभा राहिला, जणू ती त्याची आईच नव्हती, कारण त्याला स्वतःच्या आईच्या वेदनेपेक्षा आपल्या पत्नीच्या रागाची भीती अधिक होती. अखेर शेजाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि त्या वृद्ध स्त्रीला रुग्णालयात नेले, कारण त्यांना तिच्यावर खूप दया येत होती. रुग्णालयाची खोली थंड आणि अगदी शांत होती. मधूनच त्या वृद्ध स्त्रीच्या हुंदक्यांचे आवाज ऐकू येत होते. डॉक्टर आणि नर्स वेगाने तिचे उपचार करत होते, पण तिच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न होता, काय तिचा मुलगा तिला भेटायला येईल? ती सत्य दरवाजाकडे पाहत होती, पण
पण तिचा मुलगा रुग्णालयापर्यंतही आला नाही. तिचा मुलगा आपल्या बायकोच्या सांगण्यानुसार चालणारा होता आणि तिचा प्रत्येक शब्द विचार करता मानणारा होता. घरी बसून तो आणि त्याची पत्नी असा विचार करत होते की हे खोटे कसे खरे सिद्ध करावे आणि शेजारिणीला कसे खोटे पाडावे. 4 दिवस निघून गेले तरी तो आपल्या आईला भेटायला आला नाही. वृद्ध आई सतत दरवाजाकडे पाहत राहिली, पण तिचा मुलगा आला नाही. तिने खूप कष्ट करून आपल्या मुलाला मोठे केले होते, त्याच्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या होत्या, स्वतः उपाशी राहत असे, पण मुलाला कधीही भुकेले झोपू देत नाही, कारण त्याचे वडील लहानपणीच वारले होते. तिने आपल्या मुलासाठी दुसरे लग्नही केले नव्हते आणि आपले संपूर्ण आयुष्य त्याच्यावर समर्पित केले होते. पण आता तोच मुलगा आपल्या पत्नीच्या प्रेमात इतका गढून गेला की तो आपल्या वृद्ध आईलाच विसरला आणि तिला भेटायला रुग्णालयातही आला नाही. या कठीण काळात शेजारीणच तिची मदत करत होती, तीच तिचा खर्च उचलत होती, खाऊ आणत होती आणि औषधोपचारही करत होती, जेणेकरून तिला कशाचीही कमतरता भासू नये. एक अनोळखी स्त्री त्या वृद्ध स्त्रीची पूर्ण काळजी घेत होती, पण ज्या मुलाने तिच्यासोबत असायला हवे होते, तो मात्र एकदाही रुग्णालयात फिरकला नाही. येईपर्यंत त्याच्या पत्नीने त्याला येण्यापासून रोखले होते आणि तो तिचे ऐकून घरीच बसून राहिला होता. त्या वृद्ध स्त्रीला रुग्णालयात दाखल करून 4 दिवस झाले होते, तरीही तिचा मुलगा तिला भेटायला आला नाही. 5व्या दिवशी एक उच्चशिक्षित स्त्री तिला भेटायला आली. ती तिची मुलगी होती जी लंडनमधून आली होती. आपल्या आईची वाईट प्रकृती पाहून ती मोठ्याने रडली आणि धावत जाऊन तिने आईला मिठी मारली. तिने आईचे भाजलेले हात आपल्या हातात घेतले आणि तिला धीर दिला की आता ती आली आहे. आपल्या आईची अवस्था पाहून ती खूप रडली, कारण तिला आपल्या भावाकडून आणि भाचीकडून किंवा वहिनीकडून अशा वाईट वागणुकीची अजिबात अपेक्षा नव्हती की ते तिच्या आईला इतके नुकसान पोहोचवतील. ती मुलगी कमकुवत नव्हती, तर एक शिकलेली, सवरलेली आणि कणखर स्त्री होती. ती बऱ्याच वर्षांनंतर आपल्या आईला सरप्राईज देण्यासाठी आली होती, पण जेव्हा तिला परिसरातील लोकांकडून तिच्या आईच्या प्रकृतीची माहिती मिळाली, तेव्हा ती थेट रुग्णालयात धावली आणि आपल्या भावाच्या घरीही गेली नाही. तिने ठरवले होते की ज्याने कोणी तिच्या आईसोबत वाईट केले आहे, ती त्याच्याकडून बदला घेऊनच राहील आणि तिने हा पक्का निश्चय केला होता. ज्या गोष्टीचा ती पक्का निश्चय करत असे, ती पूर्ण केल्याशिवाय ती शांत बसत नसे. तीच स्त्री, जिचे नाव लंडनमधील एका यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखले जाते, आज आपल्या आईच्या खाटेजवळ बसून हुंदके देऊन रडत होती. जसे तिने आपल्या आईचे भाजलेले हात पकडले, तिच्या संपूर्ण शरीरात थरकाप उडाला. बऱ्याच वर्षांनंतर आपल्या मुलीला पाहून आईच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. दोघीही बऱ्याच वेळपर्यंत रडत राहिल्या आणि जेव्हा त्यांचे मन हलके झाले, तेव्हा मुलीने वाकून हळूच म्हटले, "आई, मी आले आहे. आता तुम्हाला कोणीही नुकसान पोहोचवू शकणार नाही." खोलीत उभे असलेल्या शेजारिणीने सुटकेचा श्वास सोडला, जसे तिला खात्रीच पटली की आता या वृद्ध स्त्रीला सुरक्षित आहे. थोड्या वेळाने डॉक्टर आले आणि त्यांनी भाजलेल्या जखमेची स्थिती, संसर्गाचा, इन्फेक्शनचा धोका आणि वृद्ध महिलेवर झालेल्या अत्याचाराबद्दल सर्व काही सांगितले. त्या अत्याचाराचे व्रण तिच्या हाडांपर्यंत दिसत होते. मुलीच्या येण्यानंतरही ती वृद्ध स्त्री वारंवार दरवाजाकडे पाहत होती, जणू ती आपल्या मुलाची वाट पाहत असावी, परंतु तिचा मुलगा तर एकदाही तिला पाहण्यासाठी आला नव्हता. त्याला आपल्या आईची मुळीच पर्वा नव्हती. जेव्हा मुलगी आपल्या आईला घरी घेऊन पोहोचली, तब संपूर्ण गल्लीतील लोक दारावर उभे होते. प्रत्येकाच्या डोळ्यात कितीतरी प्रश्न होते, पण कोणीही काही बोलत नव्हते. वृद्ध आईची मुलगी तिला सांभाळून थेट खोलीत गेली, पण जशी ती तिच्या आईच्या खोलीत पोहोचली, तिथली अवस्था पाहून ती थक्क झाली.
खोलीत प्रत्येक वस्तू विखुरलेली होती आणि स्पष्ट दिसत होते की कित्येक आठवड्यांपासून स्वच्छता झाली नव्हती. तिने आईला खाटेवर आरामात झोपवले आणि रागात भाऊ आणि वहिनीच्या खोलीच्या दिशेने आगेकूच केली, जिथे ते एसी सुरू करून आरामात झोपले होते, जणू त्यांना कशाचीही काळजीच नव्हती. जशी ती त्यांच्या खोलीत दाखल झाली, ती अजूनच झाली. कारण ती खोली अगदी स्वच्छ आणि चांगल्या फर्निचरने सजवलेली होती. तिने रागात दरवाजा जोरात उघडला आणि आत गेली. तिला अचानक पाहून भाऊ आणि वहिनी दोघेही थक्क झाले. तिने रागात वहिनीला सुनावले की तिने तिच्या आईसोबत जे काही वाईट केले आहे, त्याचा हिशेब ती नक्कीच घेईल. काही क्षणांसाठी दोघेही शांत झाले, कारण त्यांना विश्वासच बसत नव्हता की ती अचानक परत आली आहे. आधी तर वहिनी घाबरली गेली, पण लवकरच स्वतःला सावरत ती म्हणाली की तिला चुकीचे सांगितले गेले आहे. आईने स्वतःवर पाणी सांडून घेतले होते. हे खोटे ऐकून तिचा राग आणखीनच वाढला. तिने आपल्या भावाकडे पाहिले, जो शरमेने मान खाली घालून बसला होता. काही वेळ खोलीत शुकशुकाट पसरला. वहिनीच्या डोळ्यात तिच्याबद्दलचा तिरस्कार स्पष्ट दिसत होता, पण तिने मनातल्या मनात ठरवून घेतले होते की ती आपल्या आईवर झालेल्या प्रत्येक अत्याचाराचा बदला घेऊनच राहील. ती खोलीतून बाहेर आली आणि घरात उपस्थित असलेल्या स्त्रियांकडून सत्य जाणून घेऊ लागली. गल्लीतील स्त्रियांनी तिला स्पष्टपणे सांगितले की तिचा भाऊ आणि वहिनी तिच्या वृद्ध आईशी कसे वाईट वागत होते. हे ऐकून तिला खूप वाईट वाटले, कारण तिला आपल्या भावाकडून अशा अपेक्षा अजिबात नव्हत्या. ती दरमहा आईच्या खर्चासाठी आणि उपचारासाठी पैसे पाठवत असे, जेणेकरून आईला कशाचीही कमतरता भासू नये, पण तिच्या भावाने त्याच पैशातून स्वतःसाठी आणि आपल्या पत्नीसाठी सामान खरेदी केले होते. 3 महिन्यांपूर्वी तिने आईच्या खोलीत एसी बसवण्यासाठी पैसे पाठवले होते, पण भावाने स्वतःच्याच खोलीत एसी बसवून घेतला होता. तिला या गोष्टीचे खूप वाईट वाटले, कारण जेव्हा जेव्हा ती आईच्या प्रकृतीबद्दल विचारत असे, तेव्हा भाऊ नेहमी सांगत असे की आई बरी आहे आणि तिने त्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला होता. तिला काय माहीत होते की तोच भाऊ तिची फसवणूक करेल. त्या रात्री ती खूप थकलेली असतानाही चिंतेमुळे झोपू शकली नाही आणि आईची अवस्था पाहून रडत राहिली. दुसऱ्या सकाळी ती थेट शहरातील एका प्रसिद्ध वकिलाकडे गेली आणि त्याला सर्व गोष्ट सांगितली. वकील तिचा खटला लढण्यासाठी तयार झाला, पण तिच्या वहिनीने गल्लीत अफवा पसरवली की ती तिच्या भावाची मालमत्ता बळकावण्यासाठी आली आहे आणि त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. वेळेसोबत नंद आणि वहिनीमधील वाद आणखी वाढला. वहिनीने तिच्या विरोधात कटकार रचायला सुरुवात केली आणि तिचे कागदपत्रे लपवण्याचा प्रयत्न केला, पण मुलीने तिची प्रत्येक चाल उधळून लावली. एका रात्री वहिनीने तिला घाबरवून पळवून लावण्यासाठी गुन्हेगारांना पाठवले, पण तिने हिंमतीने त्यांचा सामना केला आणि मुसंडी मारत पोलिसांना माहिती दिली, ज्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गुन्हेगारांना अटक केली. मध्यरात्रीचा आवाज ऐकून गल्लीतील लोकही जागे झाले. वहिनीने आपल्या पतीला त्याच्या बहिणीविरुद्ध भडकवण्यास सुरुवात केली आणि भावाने तिला धमकी दिली की जर तिने खटला मागे घेतला नाही तर तो तिच्याशी असलेले सर्व संबंध संपवून टाकेल. पण तिने हार मानण्यास स्पष्ट नकार दिला. भावाने तिला घाबरवण्याचा आणि घरातून हाकलून देण्याचाही प्रयत्न केला, पण ती अजिबात घाबरली नाही. वहिनीच्या सांगण्यावरून भावाने आई आणि बहिणीशी बोलणेही बंद केले. काही दिवसांतच घर 2 भागात विभागले गेले. एका बाजूला आई आणि मुलगी राहू लागल्या आणि दुसऱ्या बाजूला भाऊ व वहिनी. दोन्ही पक्षांमधील संवाद पूर्णपणे बंद झाला आणि त्यांच्या नात्यातील दुरावा दिवसेंदिवस अधिक खोल होत गेला. एका रात्री तिने आपल्या आईला विचारले की शेवटी या भांडणाचे मूळ कारण काय आहे, कारण आधी वहिनीचे वर्तन असे नव्हते.
आईने सांगितले की ती लंडनला गेल्यापासून वहिनीचे वर्तन हळूहळू बदलू लागले होते आणि तिने थोड्याच वेळात आपल्या पतीला पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आणले होते, कारण तो तिचे प्रत्येक बोलणे मानत आणि डोळे बंद करून विश्वास ठेवत असे. याच कारणामुळे वहिनीने काही दिवसांतच आपल्या पतीला पूर्णपणे बदलून टाकले होते. ती रोज त्या वृद्ध स्त्रीला कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रास देऊ लागली, जरी त्या वृद्ध स्त्रीने तिला कधीही काहीही म्हटले नव्हते आणि नेहमी तिची प्रत्येक गोष्ट मान्य केली होती. तरीही ती तिच्याशी नक्की कोणत्या गोष्टीचा बदला घेत होती हे समजत नव्हते. तिचे वर्तन दिवसेंदिवस अधिक वाईट होत चालले होते. कधी ती त्या वृद्ध स्त्रीला उपाशी ठेवत असे, तर कधी शिवीगाळ करत असे, कधी ती तिला खोलीतून बाहेर काढून अंगणात सोडून देत असे. तिच्या नव्यानेही तिला कधीच रोखले नाही, त्यामुळे तिचा उरलेला वचक पूर्णपणे संपला होता आणि ती अधिकच हिंमत दाखवू लागली होती. एक दिवस सत्य समोर आले, जेव्हा त्या वृद्ध स्त्रीने तिला कोणाशी तरी फोनवर हळूच गप्पा मारताना ऐकले. ती बोलत होती की जोपर्यंत म्हातारी जिवंत आहे तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही आणि कागदपत्रे तिच्याच पास सुरक्षित आहेत, पण प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे लागेल. हे ऐकल्यानंतर स्पष्ट झाले की ती संपत्ती बळकावण्यासाठी हे सर्व करत होती आणि घराजवळील काही लोकही तिला साथ देत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी एका शेजारीणीने, जी त्या वृद्ध स्त्रीची मदत करत होती, तिच्या मुलीला बोलावून सावध केले की तिच्या वहिनीचे कुटुंब खूप मोठे आणि शक्तिशाली आहे आणि तेच लोक हे घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी अनेकदा तुझ्या आईला एका घासासाठी तडफडताना पाहिले आहे. वास्तविक त्यांना हवे होते की वृद्ध आई लवकर मरावीत, जेणेकरून सर्व संपत्ती त्यांच्या हातात येईल. घराचा आधीच ताबा मिळवला होता. जेव्हा वृद्ध स्त्रीची मुलगी घरी आली, तेव्हा तिने जुनी कागदपत्रे शोधण्यास सुरुवात केली. बऱ्याच मेहनतीनंतर तिला कागदपत्रे सापडली, पण जेव्हा तिने ती वाचली, तेव्हा तिचे होश उडाले, कारण काही महत्त्वाची पाने फाडून टाकण्यात आली होती. आता तिला सर्व काही समजले होते की ते पती-पत्नी संपत्ती लाटण्याचा मोठा कट रचत आहेत. जेव्हा तिने ही गोष्ट आपल्या आईला सांगितली, तेव्हा आईने घाबरत सांगितले की तिने अनेकदा आपल्या मुलाला असे म्हणताना ऐकले आहे की तिच्या मरण्यानंतरच सर्व काही त्यांना मिळेल आणि तिला भीती वाटते की कुठे तो तिला मारूनच टाकेल. सत्य समोर आल्यावर आईला आपल्याच मुलाची भीती वाटू लागली होती. तो आपल्या पत्नीच्या मोहात इतका अंध झाला होता की त्याला ना आपल्या आईची पर्वा होती, ना आपल्या बहिणीची. आई आणि मुलगी दोघांनाही आता धोक्याची जाणीव होऊ लागली होती. गेल्या काही दिवसांपासून मुलगा आणि त्याची पत्नी शांत होते, पण त्यांची ही शांतता येणाऱ्या एखाद्या मोठ्या वादळाची चाहूल वाटत होती, जणू ते काहीतरी मोठे षड्यंत्र रचत होते. वस्तुतः वृद्ध स्त्रीचा मुलगा तरुण होताच चुकीच्या मार्गाला लागला होता. वाईट संगतीत पडल्यामुळे त्याला व्यसनाची सवय लागली होती आणि वेळेसोबत त्याच्यावर कर्जही वाढत गेले होते. लग्नापूर्वीच तो लाखांच्या कर्जात बुडाला होता. आपल्या मर्जीने त्याने एका श्रीमंत मुलीशी लग्न केले, जेणेकरून त्याला पैशांची कमतरता भासणार नाही, पण त्याची पत्नी देखील चांगली निघाली नाही. ती अतिशय लबाड आणि लोभी होती आणि अवघ्या काही दिवसात तिने पतीसोबतच संपूर्ण घराचा ताबा मिळवला होता. दोघेही पैशांमागे वेडे झाले होते. पत्नी स्वतः श्रीमंत घराशी संबंधित असली तरी अधिक संपत्ती मिळवण्याच्या लालसेने तिला अंध बनवले होते. तिला हवे होते की लवकरात लवकर सर्व संपत्ती तिच्या हातात यावी, म्हणून तिने वृद्ध स्त्रीशी वाईट वर्तन करण्यास सुरुवात केली होती. जोपर्यंत वृद्ध स्त्रीची मुलगी घरी होती, तोपर्यंत ती दाखवण्यासाठी चांगले वर्तन करत राहिली, पण जशी मुलगी लंडनला गेली, तिने वृद्ध स्त्रीवर अत्याचार सुरू केले, जेणेकरून ती लवकर मरावीत आणि सर्व मालमत्ता त्यांना मिळून जावी.
हे सर्व ऐकून वृद्ध स्त्रीच्या मुलीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला विश्वासच बसत नव्हता की तिचा साधा भोळा दिसणारा भाऊ इतका लोभी आणि निर्दय असू शकतो. सत्य जाणून घेण्यासाठी तिने त्याच रात्री आपल्या भावाला बोलावले आणि सर्व गोष्टी समोर मांडल्या. भावाच्या चेहऱ्यावर बदलणाऱ्या हावभावांवरून स्पष्ट दिसत होते की तिने जे काही ऐकले होते ते खरे होते. अखेरीस तिच्या भावाने कबूल केले आणि सांगितले की आईच आमच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे, म्हणूनच आम्हाला तिच्यापासून सुटका हवी आहे. हे ऐकून वृद्ध स्त्रीच्या मुलीने आपल्या भावाला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि म्हणाली की आज तुमच्याकडे जे काही आहे ते आईच्या कष्टांचेच फळ आहे आणि आज तुम्ही त्याच आईला मारण्याचा विचार करत आहात. तुम्हाला अजिबात लाज वाटत नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, कारण जर तुमचे अपत्यही तुमच्यासारखेच निघाले तर तेही तुमच्यासोबत असेच करू शकेल. परंतु तिच्या बोलण्याचा तिच्या भावावर काहीही प्रभाव पडला नाही, कारण तो संपत्तीच्या लोभाने पूर्णपणे अंध झाला होता. त्याला फक्त स्वतःचे आयुष्य सुधारायचे होते. इतर कोणाचीही त्याला पर्वा नव्हती. त्याची पत्नीही त्याला पूर्णपणे साथ देत होती आणि दोघेही आपल्या स्वार्थासाठी एकत्र उभे होते. स्वतःच्या फायद्यासाठी ते योग्य आणि अयोग्य यातील फरकच विसरले होते. तेवढ्यात जेव्हा बहीणभाऊ बोलत होते तेव्हा दरवाजामागे लपलेली त्याची पत्नी वहिनी समोर आली आणि मोठ्या मोठ्याने हसू लागली, जणू तिला कोणाचीही भीतीच नव्हती. तिने टोमणा मारत म्हटले की तू तर लंडनवरून आली आहेस, तुला काय माहीत गरिबी काय असते. प्रत्यक्षात वृद्ध आईने आपल्या सुनेला कधीही कशाचीही कमतरता भासू दिली नव्हती, तरीही ती वारंवार गरिबीच्या गोष्टी करत होती. त्याच रात्री मुलाने आपल्या पत्नीसोबत मिळून एक धोकादायक योजना आखली. त्यांनी ठरवले की वृद्ध स्त्रीला एखाद्या खोट्या गुन्ह्यात केसमध्ये अडकवून द्यावे, जेणेकरून ती घाबरून पुन्हा लंडनला निघून जाईल आणि त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा काटा निघून जाईल, ज्यामुळे ते लवकरच आपल्या उद्देशात यशस्वी होऊ शकतील. परंतु वृद्ध स्त्रीची मुलगी त्यांच्यासाठी आईसारखी सोपी शिकार नव्हती. ती एक समजूतदार आणि उच्चशिक्षित व्यावसायिका, बिझनेस वुमन होती, त्यामुळे परिस्थिती कशी हाताळायची हे तिला चांगले माहीत होते. तिला खात्री होती की सत्य एक ना एक दिवस समोर येईलच, कारण तिला तिच्या भाऊ आणि वहिनीचे इरादे अत्यंत धोकादायक वाटत होते. तिने ठरवले होते की ती कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. तिने एका वकिलाची मदत घेतली आणि पोलिसांनाही आधीच सर्व काही सांगून ठेवले होते, जेणेकरून गरज पडल्यास तात्काळ कारवाई करता येईल. तिने आपल्या आईला धीर दिला आणि विश्वास दिला की ती सर्व काही नीट करेल आणि त्यांना कोणापासूनही घाबरण्याची गरज नाही. हे ऐकून वृद्ध स्त्रीला खूप समाधान वाटले, कारण तिला आपल्या मुलीवर पूर्ण विश्वास होता. तिला माहीत होते की या कठीण काळात फक्त तिची मुलगीच तिची साथ देऊ शकते आणि तिच्यापेक्षा उत्तम काळजी कोणीही घेऊ शकत नाही. ती वहिनी तर तिला मारण्यावरच उतरली होती आणि मुलगा पण पूर्णपणे आपल्या पत्नीशी जुळवून घेतलेला होता, कारण त्याच्या पत्नीने त्याला लोभाने अंध बनवले होते. खरोखरच ते दोन्ही पती-पत्नी दुबईला जाऊन स्थायिक होण्याचे स्वप्न पाहत होते, पण त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते आणि ते वृद्ध आईला सोडून जाऊही शकत नव्हते, कारण भारतात त्यांचा दुसरा कोणीही आधार नव्हता. म्हणून त्यांनी तिला संपवण्याची योजना आखणे सुरू केले, जेणेकरून त्यांचे कामही सोपे होईल आणि कोणाला संशयही येणार नाही. वृद्ध स्त्रीच्या मृत्यूनंतर मुलगा आणि सून तिची सर्व संपत्ती विकून परदेशात जाऊन स्थायिक होऊ इच्छित होते. याच लोभाने त्यांनी तिच्याशी विनाकारण अतिशय वाईट वर्तन करण्यास सुरुवात केली, जेणेकरून ती लवकरात लवकर मरावीत आणि त्यांना स्वातंत्र्य मिळावे. ते आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी काहीही करण्यास तयार होते, पण त्यांची पद्धत पूर्णपणे चुकीची होती. स्वतःचा उद्देश साध्य करण्यासाठी त्यांनी चुकीचा मार्ग निवडला आणि विचार
करता त्यावर चालत राहिले, ते कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हते. काही दिवसांनंतर न्यायालयात त्यांची पहिली सुनावणी झाली, पण त्यांना कशाचीही काळजी नव्हती, कारण त्यांनी आपल्या बाजूने पूर्ण तयारी करून ठेवली होती आणि एक नामांकित वकीलही नेमला होता. न्यायालयाची खोली लोकांनी भरलेली होती. रुग्णवाहिकेच्या मदतीने वृद्ध स्त्रीलाही आणले गेले होते, जेणेकरून ती साक्ष देऊ शकेल. तिच्या संपूर्ण शरीरावर मलमपट्ट्या बांधलेल्या होत्या, कारण ती अत्यंत वाईट पद्धतीने भाजली होती आणि तिच्या जखमा हळूहळू भरत होत्या. तेवढ्यात मुलगा आणि सून गर्वाने आपल्या वकिलासह न्यायालयात दाखल झाले, ज्याच्या हातात कागदपत्रांचा मोठा ढीग होता. न्यायाधीश अत्यंत गंभीरपणे आपल्या खुर्चीवर बसले होते. जसा खटला सुरू झाला, मुलाच्या वकिलाने उभे राहून सांगायला सुरुवात केली की हे सर्व खोटे आहे. वकिलावले म्हणाले की त्याच्या अशिलावर चुकीचे आरोप लावले जात आहेत आणि त्यांना फसवले जात आहे. वृद्ध आईवर पाणी सांडण्याची घटना ही एक अपघात होता, कोणतेही षड्यंत्र नाही. हे ऐकून दुसऱ्या वकिलाने शेजारीणीला न्यायालयात बोलावले. जशी मुलगा आणि सुनेची नजर त्या शेजारीणीवर पडली, तसा त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला, कारण त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती की ती त्यांच्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी पुढे येईल. ते तिला एक साधी भोळी स्त्री समजत होते, पण ती सत्य सांगण्यासाठी पूर्णपणे तयार होती. शेजारीणीच्या चेहऱ्यावर भीती आणि संकोच स्पष्ट दिसत होता. तेव्हाच वृद्ध स्त्रीच्या मुलीने तिचा हात पकडून तिला धीर दिला. त्यानंतर शेजारीणीने कढ्यात उभे राहून सर्वांसमोर सत्य सांगून टाकले की तिने आपल्या डोळ्यांनी पाहिले होते की सुनेने जाणीवपूर्वक वृद्ध स्त्रीवर उकळते पाणी ओतले होते, जेणेकरून ती भाजून निघेल. हे ऐकून सुनेचा चेहरा उतरला, कारण तिला वाटले होते की तिच्या या कृत्याची कोणालाही कुणकुण लागणार नाही. वृद्ध स्त्रीच्या वकिलाने रुग्णालयाचा अहवाल, रिपोर्ट देखील न्यायाधीशांसमोर सादर केला, जेणेकरून संपूर्ण सत्य समोर येऊ शकेल. शेजारीणीचे बोलणे ऐकून न्यायाधीश अत्यंत कठोर झाले. त्यानंतर बराच वेळ प्रश्नोत्तरे सुरूच राहिली. कधी आवाज उंचावत होता तर कधी मंद होत होता, कारण कोणीही मागे हटण्यास तयार नव्हते. जसाचा वेळ निघत गेला, वकिलाने न्यायालयात कितीतरी कागदपत्रे सादर केली, ज्यातील काही महत्त्वाची कागदपत्रे आधी उपलब्ध नव्हती. यामुळे सत्य सर्वांसमोर आले. या कागदपत्रांवरून स्पष्ट दिसत होते की सून आणि मुलाने बळजोरीने वृद्ध स्त्रीच्या मालमत्तेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. वकिलाने नोंदणी कार्यालयाचे, रजिस्ट्री ऑफिसचे जुने रेकॉर्ड्स देखील सादर केले, ज्यावरून हे सिद्ध झाले की अर्ध्याहून अधिक मालमत्ता अद्यापही त्या वृद्ध स्त्रीच्याच नावावर आहे. हे सर्व पाहून न्यायालयात उपस्थित असलेले लोक थक्क झाले, कारण त्यांना विश्वासच बसत नव्हता की एखादा मुलगा फक्त पैशांच्या लोभापायी आपल्याच आईशी असे करू शकतो. जसाचा वेळ जात होता, तसतसा सुनेच्या चेहऱ्याचा रंग उडत चालला होता, कारण तिला आपला पराभव स्पष्ट दिसत होता. मुलाने अनेकदा खोटे बोलून स्वतःला बचावण्याची खूप धडपड केली, पण प्रत्येक वेळी तो अपयशी ठरला. त्याने आपल्या आईवर ती वेडी झाल्याचा आरोपही लावला, पण त्याचा एकही दावा खरा ठरू शकला नाही. याच कारणामुळे न्यायाधीशांनी त्याचे म्हणणे ऐकण्यास स्पष्ट नकार दिला. काही वेळासाठी न्यायालयात संपूर्ण शांतता पसरली आणि उपस्थितांच्या नजरा न्यायाधीशांवर खेळल्या, कारण निकाल सुनावण्याची वेळ आली होती. अखेरीस न्यायाधीशांनी आपला निर्णय वाचण्यास सुरुवात केली. वृद्ध स्त्रीवर झालेल्या अत्याचाराची गांभीर्य लक्षात घेऊन न्यायाधीशांनी निकाल दिला की सून आणि मुलगा दोघेही दोषी आहेत. त्यांनी केवळ एकच नव्हे तर अनेक गुन्हे केले आहेत. कायद्याचे उल्लंघन करून संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न आणि वृद्ध मातेशी अमानुष गैरवर्तन. न्यायाधीशांनी हा निर्णय देताच न्यायालयाचे वातावरण बदलले. काही लोकांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले, कारण ते त्या वृद्ध स्त्रीच्या बाजूने होते, तर सून आणि मुलाचे चेहरे पार उतरले.
त्यांनी आपल्या चुका लपवण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण सत्य सर्वांसमोर आले होते. मुलगा थरथरत्या हाताने आपल्या आईकडे पाहू लागला, जणू काही माफी मागून शिक्षेपासून वाचण्याची त्याची धडपड होती. पण आता खूप उशीर झाला होता. न्यायालयाने कायद्यानुसार दोघांना योग्य ती शिक्षा सुनावली. सुनेला तुरुंगवास व दंड आणि मुलासाठीही कडक आदेश जारी करण्यात आले. काहीच वेळात पोलीस पुढे आले आणि त्यांनी दोघांच्या हातात बेड्या ठोकल्या. सून जोरात ओरडू लागली आणि धमक्या देऊ लागली, पण आता तिच्या एकाही बोलण्याला काहीही अर्थ उरला नव्हता. ऐकणारा कोणीही उरला नव्हता. गर्दीतील लोकांनी सुनेविरुद्ध बोलण्यास सुरुवात केली होती. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळे बोलत होती. पोलीस जेव्हा त्या वृद्ध स्त्रीच्या मुलाला पकडून नेऊ लागले, तेव्हा तो मोठ्याने रडू लागला आणि किंचाळून म्हणू लागला, आई, मला माफ कर. माझ्याकडून चूक झाली. तो सक्त माफी मागत होता, पण आईने त्याचे एकही ऐकले नाही, कारण ती त्याला माफ करण्यास अजिबात तयार नव्हती. तिच्या शरीराच्या जखमा तर एक ना एक दिवस भरून निघाल्या असत्या, पण मनावर झालेला घाव कधीही भरून निघणारा नव्हता. मुलाची ती अवस्था पाहून वृद्ध स्त्रीच्या डोळ्यातही पाणी आले, पण तिने मान दुसरीकडे वळवली, ज्यावरून स्पष्ट होते की तिची त्याला माफ करण्याची मुळीच इच्छा नाही. हे सर्व पाहून तिची मुलगीही रडू लागली, कारण ज्या भावावर ती खूप प्रेम करत होती, त्यानेच तिच्या आईला इतके दुःख दिले होते. तिने आपल्या भावासाठी नेहमी चांगल्याचीच प्रार्थना केली होती, पण त्याने तिचा विश्वास पूर्णपणे तोडला होता. शेवटी त्या वृद्ध मातेने आपल्या मुलाला म्हटले, बाळा, मी कदाचित एका दिवशी तुला माफ करीन, पण माझा देव तुला कधीही माफ करणार नाही. मला तुझ्यासारखा मुलगा मिळाला नसता तर बरे झाले असते. आता मला तुझ्या कशाचीही गरज नाही. हे ऐकून मुलगा अजूनच मोठ्याने रडू लागला. पोलीस त्याला ओढत घेऊन जात होते आणि तो सतत आपल्या आईची माफी मागत होता. काहीच दिवसात त्याने आपले मानसिक संतुलनही गमावले. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर ती वृद्ध स्त्री खूप खरोखरच समाधानी होती. जरी तिला ठाऊक होते की ती आपल्या मुलाला पुन्हा कधीच भेटू शकणार नाही, तरीही तिला आतून एक अजीब शांतता जाणवत होती, जणू तिच्या आयुष्यातील सर्व अडचणी संपल्या होत्या, कारण आता तिची मुलगी तिच्यासोबत होती. तिच्या मुलीने तिला सांगितले की त्यांना आता ही गल्ली सोडावी लागेल, कारण येथे राहून ती सतत दुःखी होत राहील. म्हणूनच ती तिला आपल्यासोबत लंडनला घेऊन जाईल आणि तिथेच तिची काळजी घेईल. जी वृद्ध स्त्री आधी आपल्या मुलीसोबत जाण्यास तयार नव्हती, ती त्या मोठ्या दुर्दैवी प्रसंगानंतर तयार झाली, कारण भारतात आता असा कोणीही उरला नव्हता जो तिचा आधार बनू शकेल आणि तिची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकेल. काही दिवसांनंतर तिने आपली सर्व मालमत्ता आणि घर विकून टाकले आणि ते पैसे आपल्या बँक खात्यात जमा केले, जेणेकरून गरजेच्या वेळी उपयोगात येऊ शकतील. त्यानंतर मुलीच्या मदतीने तिने नेहमीसाठी हिंदुस्थान सोडला. विमानतळावर एअरपोर्टवर जाताना तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते, कारण तिची इच्छा नव्हती की तिचा मृत्यू इतर कोणत्याही देशात व्हावा. खरोखरच तिला वाटत होते की तिच्या मृत्यूनंतर तिचे अंतिम संस्कार विधिवत केले जावेत आणि तिच्या अस्थी तिच्या पतीच्या अस्थींजवळच पवित्र नदीत विसर्जित केल्या जाव्यात, जेणेकरून मृत्यूनंतरही ती आपल्या पतीशी जोडलेली राहू शकेल आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळू शकेल. तिने आपली ही अंतिम इच्छा अनेकदा आपल्या मुलाला सांगितली होती, पण आता तो मुलगाच उरला नव्हता जो तिची ही इच्छा पूर्ण करू शकला असता. जसा त्या वृद्ध स्त्रीने लंडनच्या धरणीवर पाऊल ठेवले, थंड वाऱ्याने तिचे स्वागत केले आणि तिने सुटकेचा श्वास घेतला. आपल्या आईला हसताना पाहून तिच्या मुलीने तिला प्रेमाने मिठी मारली. काही वेळानंतर ते आपले सामान घेण्यासाठी बाहेर आले, जिथे मुलीचा पती आणि मुले त्यांना आणण्यासाठी आधीपासूनच उपस्थित होते. इतक्या दिवसांनंतर आपल्या मुलांना पाहून वृद्ध स्त्री खूप आनंदित झाली.
मुलीने मुलांना आधी सांगितले नव्हते की ती यावेळी आपल्या आईला नानीला देखील सोबत घेऊन आली आहे. त्यामुळे जसे मुलांनी नानीला पाहिले ते धावत जाऊन त्यांना बिलगले आणि हातात आणलेली फुले त्यांना दिली, जी मूळची त्यांच्या आईसाठी होती. काही तासांच्या प्रवासानंतर ते आपल्या घरी पोहोचले, जिथे नोकरांनी त्यांचे अगदी उष्णतेने उत्साहाने स्वागत केले. वृद्ध स्त्री आपल्या नातवंडांसोबत खूप आनंदाने राहू लागली. लंडनला पोहोचल्यानंतर वृद्ध आईचे आयुष्य हळूहळू बदलू लागले. जिथे कधी वेदना आणि एकटेपणा होता, तिथे आता प्रेम, सन्मान आणि शांतीने त्याचे स्थान घेतले होते. तिची मुलगी दररोज तिची काळजी घेत असे आणि मुले तिच्या हसण्याचे कारण बनली होती. एक दिवस संध्याकाळी खिडकीजवळ बसून वृद्ध आई आकाश बघत होती. तिच्या डोळ्यात हलकी ओलावा होता, पण यावेळी तो वेदनेचा नव्हे तर सुखाचा, समाधानाचा होता. तिने हळूच म्हटले, कधीकधी देव उशीर करतो, पण न्याय नक्की करतो. मुलीने तिचा हात धरला आणि हसतहसत म्हणाली, आता तुमचा प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला असेल, आई. त्या दिवसानंतर वृद्ध मातेने आपल्या भूतकाळातील वेदना मागे सोडल्या आणि आपले उरलेले आयुष्य शांती आणि प्रेमाने जगण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या मनात एक गोष्ट कायमची साठवून ठेवली की नाते रक्ताने नव्हे तर निभावण्याने बनतात. वृद्ध स्त्रीची एक सर्वात मोठी इच्छा होती की ईश्वराने तिच्या मुलाला अपत्यसुख द्यावे, जेणेकरून त्याच्या घरातही लहान मुलांच्या किलबिलाटाने घर गजबजून जाईल. ती दररोज देवाला हीच प्रार्थना करत असे, पण कदाचित नशिबाला काहीतरी वेगळेच मंजूर होते आणि ती इच्छा अधुरीच राहिली. काळ लगत गेला आणि तिने हळूहळू हे समजून घेतले की आयुष्यात प्रत्येक इच्छा पूर्ण होत नाही, पण नात्यांची खरी किंमत कधीही कमी होत नाही. तर मित्रांनो, ही कथा वाचल्यानंतर मला हेच समजले की जगात मातापितेचा सन्मान करणे हे आपले सर्वात मोठे कर्तव्य आहे, कारण त्यांनी आपल्याला जीवन दिले, आपली काळजी घेतली आणि प्रत्येक संकटात आपल्याला साथ दिली. त्यांच्या मनाला दुखावणे ही केवळ एक चूक नसून एक असे पाप आहे, ज्याचे परिणाम खूप भारी ठरू शकतात. जे अपत्य आपल्या आईवडिलांचा आदर करते, त्याच्या जीवनात त्यांच्या आशीर्वादाने सुख आणि शांती भरून राहते. मित्रांनो, जाता जाता बस एवढेच सांगू इच्छितो की जर खरोखरच तुमच्या मनात आपल्या आईसाठी खरा प्रेमभाव असेल, जर तिची ममतेची सावली आजही तुम्हाला प्रत्येक संकटापासून वाचवत असेल, तर या जाणीवेला अशीच अबोल राहू देऊ नका. आई हा केवळ एक शब्द नाही, तर ती संपूर्ण जग आहे, जिच्याशिवाय जीवन अधुरे वाटते. ज्या आईने तुमच्या प्रत्येक आनंदासाठी स्वतःच्या स्वप्नांचा त्याग केला, तुमच्या एका डोळ्यात आलेल्या अश्रूंवर जी स्वतः रडली, ती काय तुमच्या एका लहानशा आभार प्रदर्शनाची किंवा प्रेमाच्या शब्दाची हक्कार नाही. जर तुमच्या मनात तिच्यासाठी थोडाही प्रेमभाव असेल, तर आजच तिला याची जाणीव करून द्या. आणि हो, या प्रेममय भावनेला व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आई लिहून तुमच्या भावना नक्की व्यक्त करा, कारण कधीकधी छोटे शब्दही मनाची खोली अचूकपणे बयां करून जातात. धन्यवाद.